शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत पीव्हीसी चालता बोलताचा पहिला कार्यक्रम आम्ही घेत आहोत। या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील। पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला 10 रुपये बक्षीस मिळणार आहे आणि अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला दुसरा प्रश्न देखील विचारला जाईल। त्याचं अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला 20 रुपये आणि तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला 30 रुपये मिळणार आहे। तर चला वळूया आपण आपल्या पीव्हीसी चालता बोलता या कार्यक्रमाकडे। तर आता आपण आलेलो आहोत कृष्णापुरी या भागामध्ये पीव्हीसी चालता बोलता हा खेळ रंगवण्यासाठी। तर चला आपण आपला पीव्हीसी चालता बोलता हा खेळ खेळूया। पीव्हीसी चालता बोलता हा आमचा कार्यक्रम आहे। यात तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील। पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला 10 रुपये, दुसऱ्याचं दिल्यावर 20 आणि तिसऱ्याचं दिल्यावर 30 रुपये असं बक्षीस भेटणार आहे। त्याचा नियम एवढा आहे की तुम्हाला 15 सेकंद वेळ दिला जाईल उत्तर देण्यासाठी। तर तुम्ही तयार आहात? तुमचं नाव सांगा। काय करता तुम्ही? मी एजन्सीवर काम करतो। तर विचारू तुम्हाला पहिला प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1683। पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे 16 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी 1680। मित्रांनो सांगा उत्तर बरोबर आहे की चूक आहे? कोण दिल? माफ करा, तुम्ही उत्तर चुकलेलं आहात। त्याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630। काय करता तुम्ही? बीएला आहे। तर पीव्हीसी चालता बोलता हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही तयार आहात? तयार आहे। तुम्हाला तुमचा पहिला प्रश्न असा आहे की शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? बोलू नका, शिवनेरी किल्ल्यावर झाला। तुम्ही उत्तर दिलंय शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी। तर शिवनेरी हे उत्तर तुम्ही एकदम योग्य दिलेलं आहे, बरोबर उत्तर दिलंय। तर तुम्हाला पीव्हीसी मातृभूमीच्या चालता बोलता या कार्यक्रमात तुम्ही तुमचे छंद काय काय? क्रिकेट। मग तुम्ही क्रिकेटसाठी काही ट्राय करणार आहात करिअरमध्ये? ट्राय तर करणार नाही, पण आवड आहे माझी। तर तुम्ही पहिला प्रश्न आमचा जिंकलेला आहे। तर तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारते जो 20 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळवून देईल आणि तुम्हाला फक्त 15 सेकंडची वेळ या प्रश्नासाठी मिळणार आहे। स्वराज्याची शपथ महाराजांनी कोणत्या ठिकाणी घेतली? 15 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली?
प्रतापगडावर घ्या. प्रतापगड. मित्रांनो, कोणाला माहिती आहे याचं उत्तर? बरोबर आहे की चुकलंय? चुकलंय. तर तुमचं उत्तर चुकलंय. याचं उत्तर आहे रैरेश्वराच्या मंदिरावर. धन्यवाद. तुम्ही PBC मातृभूमीच्या PBC चालता बोलतामध्ये सहभागी झालात आणि तुम्हाला एक बक्षीसही मिळालंय. तर चला, तर PBC चालता बोलताच्या तिसऱ्या स्पर्धकाकडे आपण वळूया. तुमचं नाव सांगा. कुठे राहता तुम्ही? PBC चालता बोलता शिवजयंती स्पेशलचा तुमचा पहिला प्रश्न आहे. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान कोणतं आहे? सिंदखेड राजा. अगदी बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि या उत्तराबद्दल तुम्हाला PBC चालता बोलताचं पहिलं बक्षीस मिळत आहे. काय करता? आणि फ्युचर प्लॅनिंग काय तुमचं? फ्युचर प्लॅनिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. दुसरा प्रश्न PBC चालता बोलता 20 रुपयांसाठी. गड आला पण सिंह गेला, यातील सिंह कोण? 15 सेकंडची वेळ आहे तुमच्याजवळ. तानाजी मालुसरे. तुम्ही हे उत्तर बरोबर आहे. तुमचं उत्तर तानाजी मालुसरे. तर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं बक्षीस 20 रुपये. धन्यवाद. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. हा प्रश्न तुम्हाला 30 रुपयाचं बक्षीस मिळवून देणार आहे. त्याच्या आधी सांगा की शिवजयंती साजरी करताना तुमची भावना काय? भावना एकच आहे की शिवजयंती साजरी करताना प्रत्येक मावळ्याने लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्याची शपथ जशी शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्थापन करण्यासाठी घेतली, तशी प्रत्येक मुलाने आपल्या धर्मासाठी अशी शपथ घेतली पाहिजे. खूप छान संकल्प आहे तुमचा. तर तुम्हाला मी तिसरा प्रश्न विचारते. अफजल खानापासून महाराजांना वाचवणारा त्यांचा अंगरक्षक कोण? जीवा. जीवा महाला हे अगदी बरोबर उत्तर आहे आणि तुम्ही 30 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे. तर महेंद्र पवार यांनी PBC चालता बोलताच्या 3 प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तसेच शिवजयंतीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव सांगा. काय करतो? बोलू नका ना. PBC चालता बोलता खेळण्यासाठी तयार आहेस? तुला 3 प्रश्न विचारले जातील. तिघांची अचूक उत्तरं द्यायची. पहिल्या प्रश्नाचं 10 रुपये, दुसऱ्याचं 20 आणि तिसऱ्याचं 20 अशी बक्षिसं तुला मिळणार आहे. तर PBC चालता बोलताचा पहिला प्रश्न आहे. महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणत्या मंडळाची स्थापना केली? शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणत्या मंडळाची स्थापना केली? 15 सेकंडचा वेळ आहे तुमच्याकडे. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणत्या मंडळाची स्थापना केली? बरोबर आठवतंय तुम्हाला? सांगा. 15 सेकंड झालेली आहेत. तुम्ही तुमची संधी चुकवली आहे. PBC चालता बोलताचा आमचा खेळ आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला 10 रुपये बक्षीस मिळेल. दुसऱ्याचं अचूक उत्तर दिल्यावर 20 आणि तिसऱ्याचं उत्तर दिल्यावर तुम्हाला 30 रुपये मिळतील. आणि फक्त याची अट एवढी की तुम्हाला उत्तर देण्यासाठी फक्त 15 सेकंडचा वेळ मिळेल. त्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणत्या मंडळाची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे तुमचं. अष्टप्रधान मंडळाची महाराजांनी राज्यकारभारासाठी स्थापना केली. त्या उत्तरासोबतच तुम्ही 10 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहात. काय आणि काय म्हणजे तुम्ही काय व्हायचंय? मला महाराष्ट्र पोलीस. नक्कीच. तुम्हाला तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न 20 रुपयांसाठी. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती? रायगड. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. बरोबर सांगा. येतंय तुम्हाला उत्तर? 15 सेकंडची वेळ आहे फक्त तुमची.
तुमच्याकडे शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती? सातारा. तुम्ही उत्तर चुकलेला आहात. तुमची वेळही संपली आहे. राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली राजधानी होती. प्रयत्न केल्याबद्दल आणि शिवजयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.